तर हे जे दिसते ना हा घाम आहे. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की मी पत्र्याच्या घरामध्ये कसं स्ट्रगल करते. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक काम केल्याच्या नंतर ना उन्हाळ्यामध्ये पत्र्याच्या घरामध्ये कसा घाम येतो. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी आता काहीच नाही, एक व्हिडिओ शूट केलेला आहे, जो की काल तुम्ही बघितला असेल. हे कुशन कव्हर घालण्याचा वगैरे, तोपर्यंत मला एवढा घाम आला. आणि फक्त मी हे जे पडदे दिसत आहेत ना ते व्यवस्थित सेट केलेले आहेत. तर आज मी दिवसभर तुम्हाला दाखवणार आहे की काय स्ट्रगल करावं लागतं दिवसभर. जोपर्यंत ऊन उतरत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला सामना करतो पत्र्याच्या घरामध्ये. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, तर त्याकरता शेवटपर्यंत पहा. थोडीशी मजाही वाटेल तुम्हाला. आता सुरुवात तर माझं मेकअप उतरण्यापासून झालेली आहे. तर दाखवायची म्हणलं तर कूलर मध्ये डिस्टन्स बघा केवढं आहे. आणि अगदी अगदी समोर सोहम झोपलेला आहे. आणि तो दिवसभर असा हाफ शॉर्ट वरच असतो, कारण त्याला एवढं गरम होतं ना. आता व्हिडिओ शूट करायचा म्हणून त्याने अंगामध्ये टी शर्ट घातलेला आहे, नाहीतर तो तसा बिना टी शर्टचाच कूलरच्या समोर बसतो. आणि पाण्याचं प्रमाण एवढं आहे कूलर मध्ये, आणि वाळे एवढे वल्ले झालेले आहेत, तरी सुद्धा एवढं गरम होतं की तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकणार. त्याचबरोबर मटक्याला थोड्या वेळापूर्वीच मी वल्ल कापड बांधलेलं. तसं फ्रीज आहे, पण मला मटक्याचं पाणी पिल्याशिवाय माझी तहान भागत नाही. आता थोड्याच वेळात बघा किती वेळामध्ये ते कापड सुकेल, मी तुम्हाला दाखवते. आणि आता सुरुवात करते कामांना. बेडशीट वगैरे नीट करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित उशा सेट करायच्या आहे. आता हा फेस तुम्ही माझा बघून घ्या. आता एवढंच काढूच तोपर्यंत मला किती घाम येतो बघा. मी एक काय म्हणताय, एक दाखवायचं म्हणून दाखवायले. मला इथं कोणाची सिंपती किंवा सहानुभूती नाही पाहिजे. फक्त जे पत्र्याच्या घरात राहतात ना, त्या ह्या गोष्टींना सामना करावा लागतो, तर ते मी दाखवते तुम्हाला. तर बेडशीट चेंज करून घ्या की कूलर बंद करावा लागतं. जर कूलरचा आणि खडखड आवाज येतो, तर कूलर बंद केलेले ना. आता 5 मिनिटासाठी सोहम बघा कसं करणार आहे. तर आपण बेडशीट चेंज करू. तर फक्त एवढं बेडशीट टाकूच तोपर्यंत एवढा घाम आलेला आहे. टी शर्ट वगैरे घामाने ओलं झालेलं आहे. आता अजून बरेच काही कामं दाखवायची आहे तुम्हाला, तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आधी कूलर लावते. हे देवा पांडुरंगा, बरं वाटलं. हा हॉल आहे, आणि मी फक्त आईचा फोन आला म्हणून इथं पंखा बंद होता आणि फोनवर बोलत बसलेली. तर बघू शकता तुम्ही किती घाम आलेला आहे. तर अजून मी सकाळचा व्हिडिओ शूट केला नाही. चपात्या वगैरे केल्या, तो व्हिडिओ शूट केला नाही. तो राहायला शूट करायचा. पण मोस्टली ना स्वयंपाक वगैरे झाला ना, मी सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर, स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर रिटर्न आंघोळ करते. आणि आज जरा लवकर डबे जाणार होते म्हणून मी चपात्या वगैरे आवरून घेतल्या. फक्त संपली आहे ती भाजी. आता मला भाजी करायची आहे. आता भाजी करताना बघा किती किचनमध्ये एक तर गॅस चालू असतो, त्याच्यात गरमी किती स्ट्रगल. म्हणजे असं वाटतं ना की अर्धी भाजी सोडावून कूलर समोर जाऊन बसावं, अशातला भाग होतो. तर चला, तर मग आता भाजी तर करावी लागेल. डाळ वगैरे करणार आहे फक्त. इकडे आले मी भाजी करण्याकरता. तर मसुरीची डाळ करणार होते मी. फक्त हा व्हिडिओ एंटरटेनमेंट म्हणून दाखवते की एक वेळेस मला पण चिडचिड होते, एक वेळेस मजाही वाटते की चला, पण काय आयुष्य आहे, जगायचं तर आहे. आज पत्र्याचं घर आहे, उद्या नक्कीच मस्त आपलंही घर होणार. तर बघू शकता तुम्ही किती घाम आलेला आहे. तर मसुरीची डाळ करायला घेतलेली, फोडणी वगैरे घालायची होती. आणि शक्यतो मी स्वयंपाक ना 10च्या आधी करून घेते. आज फक्त डाळ करायची होती म्हणून थोडासा उशीर झाला होता. तर फक्त भाजीलाच फोडणी घातलेली, बाकी चपात्या तर सकाळी ऊन कमी होण्याच्या आधीच केलत्या. आणि घाम बघू शकता तुम्ही किती आलेला आहे.
भाजी तर शिजते पण किचन मधलं काम काय संपलं नाहीये. तर काही वस्तू मी काल गेलते बाहेर तर त्या घेऊन आली होती. त्या वस्तू जरा काढून ठेवायच्या राहिल्या होत्या. तर हे खारी वगैरे चहासाठी घेऊन आली होती. पेठेची शेंगाची चटणी आहे. आता सोहमला सुट्ट्या चालू आहेत तर काही ना काही खातोय. आणि थोडंसं चिप्स घेऊन आली होती बटाट्याचे आणि त्याचबरोबर खाकरा आणि हे काय नमकीन थोडंसं आणलेले आहे आणि हे छोटे छोटे जे पाउचेस आहेत ना ते लोणचे आहे आणि ठेचा वगैरे आहे. तर ते म्हणलं चला भरून ठेवावं सगळं. तर खारी वगैरे तर असंच ठेवून घेऊ. तर आता हे सगळं काढायला घेतलेलं. तर दिवसातलं हे पण एक एक्स्ट्राचं काम माझं वाढलं होतं. तर इकडे मी सगळे नमकीन आणलेले म्हणजे थोडेच आणले होते. छोटीशी अशी भूक लागली की सोहमला खाण्याकरता. त्यानंतर शेंगाची चटणी सोलापूरमध्ये वन ऑफ द फेमस्ट आहे आणि माणूस म्हणजे कसं आहे शेंगाची चटणीला बघितल्याच्यानंतर राहवतच नाही खाल्ल्याशिवाय, कारण एवढा छान सुगंध येत होता ना त्यामधून. आणि मस्त शेंगाची चटणीही काढून घेतली. आता इथे घाम तर मला येतोय, गरम पण होते, त्याचबरोबर काम पण मला करायचं आहे. तर आता इकडे लोणचे वगैरे पण आणलेले. तर असा जो दिवस आहे माझा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मजा आली की नाही पाहताना, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे. कोणी कोणी आंबे खाल्लेत नक्कीच कमेंट करा. बाय.